महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहर दाभा परिसर या ठिकाणी ॲग्रोव्हिजनला सुरुवात झालेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आपल्यासोबत कोडे साहेब आहे। सर, पश्चिम नागपूर दाभा परिसरात ॲग्रोव्हिजनला सुरुवात झालेली आहे। आज उद्घाटन देखील आहे, आपण उपस्थित दिली आहे, काय सांगणार? मी आदरणीय नितीनजीचं मनापासून माझ्या शेतकरी बांधवासाठी आभार मानतो। विदर्भ हा शेतीच्या दृष्टीने अतिशय मागासलेला होता। प्रचंड आत्महत्या या भागात होत होत्या। शेतकऱ्यांना नवीन दृष्टी देण्याचं काम आदरणीय नितीनजींनी या ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून केलेलं आहे। शेतकऱ्यासाठी धडपडणारा नेता म्हणून आज नितीनजीची या भागामध्ये प्रतिमा झाली आहे। ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्ट शेतीमालाचं व्हायला सुरुवात झालेली आहे। माझ्या शेतकरी बांधवांचं जीवनमान उंचावणारा हा क्षण या ॲग्रोव्हिजनमुळे या ठिकाणी येतो आहे। मी आदरणीय नितीनजीचं मनपूर्वक आभार मानतो आणि विशेष हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात आहे दाभामध्ये, त्याचा मला मनापासून आनंद आहे। मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। शेतकऱ्यांना कशा पद्धतीचे आवाहन करणार त्या ॲग्रोव्हिजन? शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण ॲग्रोव्हिजनला यावं, भेट द्यावी। ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भात इथे विविध स्टॉल लागले ते बघावे आणि प्रत्यक्षात शेती करताना याचा कुठे उपयोग करता येईल का याचा विचार करावा। मला वाटते त्या दृष्टीने शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचा हा प्रयत्न आहे, त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती सर्व शेतकरी बांधवांना करेन। हे होते आपल्यासोबत कोडे सर। ॲग्रोव्हिजनला जो आहे आजपासून सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी गडकरी साहेब यांचं स्वागत करण्याकरिता या ठिकाणी तुतारी घेऊन काही लोक आहे देखील स्वागत करण्याकरिता ॲग्रोव्हिजन कार्यालय समृद्धी शेतीसाठी यंत्रतंत्र व्यापार वाढवण्याचे मंत्र असा देखील या ठिकाणी एक मंच लागलेला आहे। याच ठिकाणी केंद्रीय मंत्री गडकरी साहेब इथून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहे। आपण पाहू शकता पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून या अशा पद्धतीने शेतकऱ्यांना प्रदर्शनी बघण्याकरिता या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। ह्या स्टॉल या ठिकाणी हॉल क्रमांक 1, 2, 3 असे या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे। हिंद भारत डिजिटलकरिता मी श्याम देशकर, नागपूर।